नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट मी घेऊन आलेलो आहे। लाडक्या बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बहिणींनो, सध्या तुमच्या मनात एकच प्रश्न आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये आपल्या खात्यावरती कधी मिळणार आहे? आज या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता वेळेवर मिळाल्यानंतर जानेवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यात अद्यापर्यंत जमा झालेला नाही, त्यामुळे अनेक महिला या संभ्रमित आहेत। मात्र यामागे काही ठोस कारणे आहेत। बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्यामागील पुढील ठोस जी कारणे आहेत ती आता आपण बघूया। महाराष्ट्रात सध्या पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता ही सुरू आहे। आचारसंहिता लागू असल्यामुळे नवीन निधी वितरणास मर्यादा येतात, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो थांबवण्यात आलेला आहे आणि तो निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच साधारणपणे 7 फेब्रुवारी नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता हा जमा केली जाण्याची शक्यता आहे। त्यासोबतच काही बहिणींची EKYC प्रक्रिया ही पूर्ण नसल्यामुळे पैसे हे रोखण्यात आलेले आहेत। बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा माहिती त्रुटी असणे, काही ठिकाणी लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी सुरू आहे। या कारणामुळे आता जानेवारीच्या हप्त्याला उशीर होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे। त्यांनी जो काही एक फॉर्म आहे ज्याचा आपण व्हिडिओ यापूर्वी बनवला आहे तो व्हिडिओ पहा आणि त्यातील जी काही फॉर्मची डाउनलोड लिंक दिलेली आहे तो फॉर्म डाउनलोड करून आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेलं महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तो फॉर्म जमा करा आणि आपला थांबलेला हप्ता सुद्धा आता सुरू होण्याची संधी ही शासनाने दिलेली आहे। तो फॉर्म नक्की डाउनलोड करा, व्हिडिओ पहा, सविस्तरपणे व्हिडिओ पाहून मगच तो फॉर्म भरा, म्हणजे आपल्याला लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे थांबले आहेत ते मिळण्यास सुरुवात होईल। आता आपण पुढे बघूया। लाडक्या बहिणींनो, पंचायत समिती, जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया जवळपास 10 फेब्रुवारीपर्यंत ही पूर्ण केली जाणार आहे। 10 फेब्रुवारी नंतर आपल्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। प्रशासकीय अडचणी दूर झाल्यानंतर हा हप्ता टप्प्याटप्प्याने किंवा एकाच वेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, म्हणजेच हप्ता रद्द झालेला नाही किंवा थांबवण्यात सुद्धा आलेला नाही। तर आता आपण बघूया लाडक्या बहिणींनी हप्ता मिळण्यासाठी कोणकोणती काळजी घेणं आवश्यक आहे। तर बहिणींनो, तुमचा हप्ता हा अडकू नये यासाठी पुढील काही गोष्टी नक्की तपासा। बँक खाते आधारशी लिंक आहे का? EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का? अर्जात जर आपण चुकीची माहिती दिली असेल तर आपण आता फिजिकल अर्ज अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे देणे आवश्यक आहे। तर आपण गावातील हे सर्व योग्य असल्यास आपल्याला येणारा पुढील हप्ता नक्की मिळेल। लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता निश्चितपणे मिळणार आहे, फक्त थोडा संयम ठेवणे आता आवश्यक असणार आहे। अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी आपला माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा। आपले काही प्रश्न कमेंट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।